पवनचक्की गुत्तेदारांचे पोलीस ठाणे तुळजापूर समोर उघडपणे शस्त्रप्रदर्शन। तुळजापूर तालुका काय नक्षल प्रभावित भाग आहे काय? तुळजापूर तालुक्यात पवनचक्की कंपन्यांचे काम वेगाने सुरू असून सदर कंपन्यांचे गुत्तेदार हे कामावर कमी व पोलीस स्टेशनला जास्त दिसत आहेत असे चित्र दिसत असून दर 2 दिवसाआड आलिशान चारचाकी गाड्या व कमरेखाली उघडी पिस्तूल लावलेले बॉडीगार्ड दिमतीला घेऊन पोलीस ठाण्याच्या आवारात दिसत आहेत। मागील काही दिवसांत शेतकऱ्यांनी पवनचक्की कंपन्यांची मनमानी दादागिरी मोडून काढून त्यांच्या दादागिरीला तोडीसतोड उत्तर दिल्यामुळे मध्यंतरी पवनचक्की कामाविषयी वातावरण ढवळून निघाले होते, परंतु प्रश्न असा आहे की सदर पवनचक्की ठेकेदार हे पवनचक्की कामावर हजर न राहता दररोज पोलीस ठाणे तुळजापूर येथे नेमकं कोणतं काम करत आहेत हे न उलगडणारे कोड असून सदर ठेकेदार हे संरक्षणाच्या नावाखाली कमरेला खुलेआम पिस्तूल अडकावून बॉडीगार्ड दिमतीला बाळगत तालुक्यात राजरोसपणे वावरताना दिसून येत आहेत, परंतु सदर बॉडीगार्ड हे खासगी सुरक्षा कंपनीचे असून त्यांना काय पोलीस प्रशासनाने उघडी पिस्तूल कमरेला लटकवायची व सर्वसामान्य ग्रामीण शेतकऱ्यावर दहशत माजवायची परवानगी दिली आहे काय, असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित होतो आहे। वास्तविक पवनचक्की ठेकेदार हे स्वतःच नामांकित गुंड असून काही गुत्तेदारांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत। तुळजापूर तालुक्यात नेमके कोणाकडून भय या पवनचक्की गुत्तेदारांना आहे जेणेकरून ते पिस्तूलधारी बॉडीगार्ड दिमतीला बाळगत आहेत याची चौकशी पोलीस प्रशासनाने करणे गरजेचे आहे व अशा प्रकारे खासगी पिस्तूलधारी बॉडीगार्ड ठेवल्याने शेतकरी वर्गाला कायम पिस्तुलीच्या दहशतीखाली राहावे लागेल। सदर गुत्तेदार हे बीडचे रहिवासी असल्याचे समजले तसेच ते पिस्तूलधारी बॉडीगार्डच्या एकपात्री प्रयोगाचे जनक वाल्मिक कराड यांचे खास चेले असल्याचीही चर्चा तालुक्यात चालू असून कदाचित बीडमधील पिस्तूल पॅटर्न पवनचक्कीचे काम करत तुळजापूर तालुक्यात राबवत आहेत या शंकेला सदर पिस्तूलबाजीमुळे वाव मिळतो। पोलीस प्रशासनाने सदर गुत्तेदारांचे बॉडीगार्ड यांचा पिस्तूल परवाना व जिल्ह्यात खासगी संरक्षण सेवा देतानाचा पोलीस अधीक्षक यांचा परवाना आदींची काटेकोरपणे तपासणी करणे गरजेचे आहे, कारण की सदर पिस्तूलधारी बॉडी